मुंबईमधील कुर्ला नेहरू नगरमधील म्हाडा पोलीस वसाहतीमध्ये पोलीस निवासस्थानांच्या पुनर्विकासाला गती देण्यात येत आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत। सुरत हे मुंबई दरम्यान लवकरच उपनगरीय सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरत रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 2 स्वतंत्र फ्लॅट उभारण्याचा प्रस्ताव सादर केलाय। त्यानुसार भविष्यात सुरत आणि मुंबईला नमो भारत, वंदे मेट्रो सारख्या जलद उपनगरीय सेवांद्वारे ते जोडलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या उडान योजनेच्या सुधारित स्वरूपाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। देशभरात वापरामध्ये नसलेल्या हवाई धावपट्ट्यांच्या ठिकाणी 100 विमानतळ विकसित केली जातील। तसंच आधुनिक पद्धतीची 200 हेलिपॅड्स उभारली जाणार आहेत। येत्या 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व 14,000 बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक केल्या जाणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली आहे। वाढतं प्रदूषण आणि इंधनाच्या दरातील अस्थिरता पाहता एसटीला हरित ऊर्जेची जोड देणं ही काळाची गरज आहे आणि या निर्णयामुळे इंधन आणि देखभाल खर्च हा बचत होऊन एसटीची आर्थिक स्थिती सुधारेल असा अंदाज आहे। अकोल्यामध्ये भगवान श्रीरामांच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली आहे। शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये तसंच मुख्य मार्गांवर भगवान श्रीरामांचे आकर्षक फलक लावण्यात आलेत, पताका लावण्यात आली आहे। रंगीबिरंगी आणि सुंदर पताकांनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात नटलेलं दिसतंय। रामनवमीच्या उत्सवामुळे पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग देत काही ठिकाणचे रस्ते बंद केले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सिनेट उद्या होणार आहे। यामध्ये धोरणात्मक निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शैक्षणिक सामाजिक गुणवत्ता वाढीचं काम हे सिनेट करत आहे। पुण्यामध्ये धोकादायक चेंबरची कामं ही वेळेमध्ये पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले। यामुळे शहरामध्ये समपातळी चेंबर मोहीम सुरू असून तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत। पावसाळा दोन महिन्यांवर आलेला आहे आणि तरी पण अद्याप नालेसफाईच्या कामात वेग आलेला नाहीये। मुंबई महानगरपालिकेनं मान्सूनपूर्व नालेसफाईमध्ये गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवलं असलं तरी अद्यापही उद्दिष्टाच्या केवळ 1 ते 2% गाळ उपसा करण्यात आलाय। त्यामुळे यंदाही पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत होमी भाभा सामाजिक विज्ञान केंद्रासंदर्भात विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर रजनीश कामत यांच्याकडे कुलगुरू पदाचा अतिरिक्त कारभार सोपवलेला आहे। इंटरनेट बंद असूनही संगणक पूर्णपणे सुरक्षित नाहीये। प्रत्येकी 3 पैकी 1 संगणक वापरकर्ता ऑफलाईन सायबर हल्ल्यांचा बळी पडत असल्याचा खुलासा अहवालातून समोर आलेला आहे आणि त्यामुळे अनोळखी व्यक्तींचे आणि संशयास्पद पेनड्राईव्ह आपल्या संगणकाला न लावण्याचे आवाहन केले जात आहे। सिडकोच्या 2024 मध्ये निघालेल्या घरांच्या सोडतीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। सिडकोकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी उभारण्यात आलेल्या घरांच्या किमतीमध्ये तफावत आढळून आलेली आहे आणि त्यामुळे या सोडतीला स्थगिती मिळाली आहे। या निर्णयामुळे सिडकोला दणका मिळाला आहे। पुण्यामधील बांधकामामुळे भूमिगत मेट्रो प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेनं मोठा निर्णय घेतलेला आहे। बोरवेल खोदकामादरम्यान मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याच्या घटनेनंतर प्रशासनानं सतर्कता आता बाळगलेली आहे। आता सर्व बांधकामांसाठी सर्व कडक नियमावली ही राबवली जाणार आहे।